मुलुक महाराष्ट्राची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया आणि ही बातमी आहे ओमायक्रॉन व्हेरियंटच्या भारतातल्या शिरकावाच्या संबंधातली। ओमायक्रॉन या व्हेरियंटने भारतात शिरकाव केलाय। कर्नाटकमधले 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत त्यांना ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण झाल्याचा आता रिपोर्ट समोर आलेला आहे। या एकंदरीतच बातमीमुळे आता शेजारच्या राज्यांमध्ये अलर्ट आता बाळगला जातोय। महाराष्ट्राची चिंता या अनुषंगाने वाढलेली आहे। ही आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। ओमायक्रॉन या व्हेरियंटचा भारतात शिरकाव झालाय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती सुद्धा जारी केलेली आहे। आज संध्याकाळी एक पत्रकार परिषद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतली। केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी या संदर्भातली माहिती देखील दिली। कर्नाटकमध्ये हे ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आता आढळलेले आहेत। एकीकडे ओमायक्रॉन या व्हेरियंटचा देशात शिरकाव जरी झालेला असला तरी या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे घाबरून जाऊ नका, भीती बाळगू नका असं केंद्रीय आरोग्य सचिवांनी स्पष्ट केलेलं आहे। या ओमायक्रॉन व्हेरियंटचा जो प्रादुर्भाव आहे तो नेमका कशा पद्धतीचा असेल, तो तितका धोकादायक असेल का नाही या संदर्भातलं भाष्य आरोग्य मंत्रालयाकडून केलं गेलेलं आहे। ओमायक्रॉन हा धोकादायक नाही असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे। पण तरीही सतर्कता बाळगणं, खबरदारी बाळगणं हे गरजेचं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय। ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळलेली आहेत, त्यामुळे सध्या तरी या ओमायक्रॉन व्हेरियंटला घाबरण्याची बिलकुल गरज नाही असं केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलेलं आहे। ओमायक्रॉन हा धोकादायक नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय। ओमायक्रॉन बाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळलेली आहेत। ज्यांनी लसीचे डोस घेतलेले आहेत त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असं देखील आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय। 2 cases of Omicron have been detected in Karnataka so far through the genome sequencing effort of INSACOG consortium of 37 laboratories established by the Ministry of Health. We need not panic, but awareness is absolutely essential. COVID appropriate behavior is required. Use of masks, hand hygiene, and not going to and not organizing mass gatherings will help breaking the chain of transmission of Omicron. इन सारे केसेस में जो भी ओमिक्रॉन से रिलेटेड हैं अभी उसमें माइल्ड के करीब सिम्टम्स ही पाए जाते हैं और हमारा फोकस होता है कि उस माइल्ड सिम्टम के लेवल पर ही बेस्ड ऑन आवर प्रोटोकॉल हम उसको इंसाकॉग नेटवर्क के द्वारा कैच करके उनको ट्रीटमेंट और उसका फॉलोअप करें। तो अभी जितने भी केसेस इस देश में पाए गए हैं और इवन जितने भी केसेस पूरी दुनिया में रिपोर्ट हुए हैं उसमें अभी सीवियर सिम्टम्स नोट नहीं किए गए हैं और WHO ने कहा है कि उसकी एमर्जिंग एविडेंस को स्टडी किया जा रहा है। सर वुड एक्सप्लेन फर्दर, बट मैं आपको बताना चाहूँगा कि जैसे हमारे एयरपोर्ट पर जो नेटवर्क हमने इस्टेब्लिश किया है तो जो भी एट रिस्क कंट्रीज से फ्लाइट्स आती हैं उनको हम सबसे पहले उनकी थर्मल स्क्रीनिंग होती है, उसके बाद उन सबका RT-PCR टेस्ट किया जाता है। Cases of people who have traveled from South Africa last week. Okay. We have been testing all the people who come from all these 13 countries. And when we tested, out of that, one strain was little different. That's why we sent to NCBS in Delhi for a complete genome test. And that test has come today. In fact, I was there with the Union Health Minister about few hours ago. But now it has come, so we are waiting for all the details, number one. Number two, we have to have a different protocol.
if need be, And we have already discussed with our experts, supposing if it comes, what should be done and all Okay. those things. So we are prepared. तर आम्ही सगळ्या तयारीत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र ज्या दक्षिण आफ्रिकेतनं किंवा आफ्रिकेतल्या दक्षिण भागातल्या देशांकडनं या ओमायक्रॉन या व्हेरियंटचा संसर्ग देशभरात गेलेला आहे. या दक्षिण आफ्रिकेच्या मेडिकल असोसिएशनच्या प्रमुखांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे ते देखील आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. ओमायक्रॉन रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली नाही. अनेक रुग्ण हे फॅमिली डॉक्टर्सच्या उपचारानंच बरे झालेत. सध्या तरी ओमायक्रॉनची लक्षणं डेल्टा इतकी गंभीर नाहीत. संसर्गाचं प्रमाण 16%, मृत्यूदरही जास्त नाही. लसीकरण झालेल्या न झालेल्या नागरिकांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचंही दिसून आल्यानंतर आम्ही लोकांना सावध केलं आणि म्हणूनच सध्या रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. 40 वर्षांखालच्या रुग्णांमध्ये संसर्गाची भीती अधिक आहे. कोणताही आजार अंगावर काढू नये. वातावरण बदलामुळे जरी आजारी पडलात तर त्वरित डॉक्टरकडे जा, अन्यथा रुग्णालयात ॲडमिट होईपर्यंत उशीर झालेला असेल. ओमायक्रॉन हा धोकादायक जरी नसला तरीही त्याची लक्षणं सौम्य आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. नागरिकांनी मास्कचा वापर करत सुरक्षित अंतर राखावं आणि लसीकरण शक्य तितक्या लवकर करून घ्यावं असं डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर अँजेलिक कोएत्झी या दक्षिण आफ्रिकेच्या मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाच्या बातमीनंतर राज्य सरकारनं काही नवी नियमावली जारी केलेली होती. खास करून विमानतळावरच्या एकंदरीतच सुरक्षिततेच्या अनुषंगानं आणि चाचण्या करण्याच्या अनुषंगानं काही आदेश दिले गेले होते. मात्र आता हे आदेश मागे घेतले गेलेले आहेत. केंद्र सरकारनं या संदर्भात राज्य सरकारकडे विचारणा केलेली होती आणि केंद्राच्या नाराजीनंतर आता राज्य सरकारनं याबाबतचे आदेश मागे घेतलेले आहेत. केंद्र सरकारनं जे आदेश दिलेले होते तेच आदेश आता कायम राहणार असल्याचं समजतंय. याबाबत आता राज्य सरकारनं नवं परिपत्रक सुद्धा जारी केलेलं आहे. हाय रिस्क असलेल्या दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, बोत्स्वाना या देशातनं येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ही नवी नियमावली या संदर्भातली आता समोर येताना दिसेल की काय असं वाटलं होतं, पण आता केंद्र सरकारनं जे आदेश जारी केलेले आहेत तेच आदेश कायम राहणार असल्याचं दिसतंय. हे रूल्स, हे नियम नेमके काय होते या अनुषंगानं त्याचा आढावा आपण घेऊया. ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया की हे नियम नेमके कशा पद्धतीचे आहेत, काय त्याचं स्वरूप आहे. ते हाय रिस्क देशांमध्ये गेलेले जे प्रवासी आहेत, गेल्या 15 दिवसात ज्यांनी प्रवास केलाय असे जे प्रवासी आहेत आणि हाय रिस्क देशांमधनं येणारे जे प्रवासी आहेत त्यांचं RT-PCR करणं बंधनकारक केलं गेलेलं आहे. 7 दिवस त्यांचं संस्थात्मक क्वारंटाईन देखील केलं जाणार आहे. प्रवासी पॉझिटिव्ह असल्यास रुग्णालयात दाखल केलं जाईल. 7 दिवसानंतर पुन्हा या रुग्णाची टेस्ट केली जाईल. टेस्ट निगेटिव्ह आल्यास प्रवाशाला होम क्वारंटाईन केलं जाईल. अन्य राज्यातनं आलेल्यांना 2 डोस अनिवार्य केले गेलेले होते. लस न घेतल्यास 72 तासांचा RT-PCR अहवाल ग्राह्य धरला जाणार होता. मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र असं जरी असलं तरी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे आणि पालिका कोणत्याही प्रकारचा धोका या संदर्भात पत्करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. लसीकरणाच्या बाबतीत आणि कोरोना प्रतिबंधक नियमांच्या बाबतीत देखील महापौरांनी भाष्य केलेलं आहे. या सगळ्या अनुषंगानं मुंबईत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय. 12 देशातून 26 जण नवी मुंबईत आल्याचं त्यांनी सांगितलंय. या 26 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. काही संशयित आहेत त्यांचे उद्या रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. मात्र मुंबईत आलेल्यांना RT-PCR बंधनकारक असेल असं देखील महापौरांनी सांगितलेलं आहे. आत्ताच्या घडीला एकही मुंबईमध्ये ओमिक्रॉनचा पेशंट आपला नाही, पण काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आत्ताच आपल्या सगळ्यांच्या चॅनलवरच्या माहितीनुसार कर्नाटकात 2 मिळाल्या असं
आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळतंय. 2 रिपोर्ट आपण पाठवलेले आहेत, कारण 376 सॅम्पल येईपर्यंत वाट बघणं, आधी ते जाऊन त्यांचं म्हणजे जे डाऊटफुल जास्त वाटतंय सिम्पटम्सवरना, ते रिपोर्ट पहिले पाठवलेले आहेत. त्याचा उद्या किंवा परवा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. मुंबईत ओमायक्रॉन व्हेरियंट बाधित एकही रुग्ण नसल्याचं यावेळेला महापौरांनी स्पष्ट केलेलं असलं. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका जरी जास्त नसला तरी येत्या काळात काळजी घेणं हे गरजेचंच असल्याचं ते म्हणतायत. सातत्यानं याबद्दल आवाहन केलं जात आहे सरकारच्या माध्यमातून की काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कोरोना प्रतिबंधक नियम पाळणं महत्त्वाचं आहे. अजित पवार यांनी देखील हेच सांगितलंय. सोबत धोका वाढण्याआधीच काळजी घ्या असं ते म्हणतायत. नियमांचं पालन करा, नियमांमध्ये समन्वय ठेवा असंही त्यांनी म्हटलंय. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याला सरकारनं प्राधान्य देत निर्णय घेतल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. इतर राज्यातनं येताना आज देखील आपण जर कुठं दिल्लीला किंवा इतर राज्यात गेलो तर त्यांना 48 तासाचा RT-PCR दाखवावा लागतो. आता मग आपल्याला तिकडे जाताना दाखवावा लागतो तर तिकडनं पण इतर राज्यातनं आलेल्यांना दाखवावं लागेल. काही प्रॉब्लेम नाही, कारण सध्या या तिसरा जो म्हणजे आत्ता जो विषाणूच्या बद्दल आपण बरंच काही बोलतोय त्याच्या संदर्भातले काही पेशंट सापडलेत असं कानावर येत आहे. असं असताना आपण काळजी घेतलेली जास्त चांगली. शाळाच्या संदर्भामध्ये आपण माझी स्वतः वर्षाताई गायकवाडांच्या बरोबर चर्चा झाली. आम्हीच कॅबिनेटमध्ये त्यांना सांगितलेलं होतं. त्यावेळेस हा नवीन विषाणू नव्हता आणि त्यावेळेस 1 डिसेंबरपासून सुरू करा, कारण जवळपास 1.5 वर्षापेक्षा जास्तीचा काळ लोटला गेलेला. मुलांचं पण अतोनात नुकसान होतं, पण मुलांचं पण सुरक्षिततेचा मुद्दा, आरोग्याचा मुद्दा हाही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्या सगळ्याचा साकल्याने विचार करून आत्ता थोड्या वेळापूर्वी कदाचित वर्षाताई मंत्रालयामध्ये आल्या असतील. मी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुख्यमंत्र्यांशी पण ही गोष्ट कानावर घाला. जो नवीन विषाणू आला त्याच्याबद्दल बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य केलेले. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे हा अतिशय गतीनं पसरतो, पण त्याची तीव्रता मागच्या डेल्टा असेल किंवा कोविड-19 असेल त्याच्यापेक्षा जरा सौम्य आहे. माझं म्हणणं की हे सगळे जे मत व्यक्त करतायत त्याच्या संदर्भातला रिसर्च होऊन नक्की काय आहे ते WHO तरी किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने तरी त्यांनी जर सांगितलं तर त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवणं सोपं जाणार आहे. येत्या 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर नागरिकांनी येऊ नये, अनुयायांनी येऊ नये, गर्दी करणं टाळावं असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी देखील आता केलेलं आहे. महापरिनिर्वाण दिनी होणारी गर्दी टाळणं आता गरजेचं आहे. राज्य सरकार देखील सातत्यानं आवाहन करतंय की अनुयायांनी गर्दी करणं टाळावं. या अनुषंगानं आता प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हे एक महत्त्वाचं आवाहन केलेलं आहे. महापरिनिर्वाण दिनी होणारी गर्दी टाळली जावी या अनुषंगानं त्यांनी हे आवाहन केलंय. शासनाने पूर्णपणे रेल्वे सुरुवात केलेली नाही. त्याचबरोबर ST महामंडळाचं संप आहे. कोरोनाचा नवा व्हायरस आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती याचा अंदाज कोणाला येत नाही. तेव्हा सर्व 6 डिसेंबरला येणाऱ्या लोकांना माझं असणारं आव्हान आहे की यावर्षीही आपण येणं टाळावं. शासनाने काढलेल्या नियमाला मान्यता द्यावी आणि आपल्या घरूनच आणि ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आणि त्याच ठिकाणावरनं आपण बाबासाहेबांना मानवंदना यावर्षी करूया. यानंतर काही राजकीय बातम्यांकडे आता आपण वळूया. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर UPAवर केलेल्या टीकेच्या अनुषंगानं आता काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे.
ममता बॅनर्जी या युपीएच्या घटक नाहीत, सदस्य नाहीत, त्यामुळे त्यांचं बोलणं, त्यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेतलेलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे काँग्रेसला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे. ममता बॅनर्जी युपीएत नसल्यामुळं त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देण्याचं काहीही कारण नाही असंही पटोले यांनी म्हटलंय. आणि राहुल गांधी असतील, आमच्या नेत्या प्रियंका गांधी असतील, रस्त्यावरची लढाई लढतात आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर लढतात आहेत. आणि देशाचं संविधान आणि देशाला वाचवायचं असेल तर काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि गांधी परिवारावर आजही देशाच्या जनतेचा विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे कोणाच्या प्रमाणपत्राची गरज काँग्रेसला नाही. आणि जे UPAमध्ये नाहीत त्या लोकांना तर अजिबात UPAबद्दल बोलण्याचा अधिकार पण नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काँग्रेस एवढं गंभीर घेत नाही. ममताजी काय म्हटल्या याला फारसं महत्त्व या करताना की एक तर त्या UPAच्या सदस्य आज नाही आहेत. दुसरं असं आहे की आदरणीय सोनियाजींच्या नेतृत्वाखाली आजही UPA आहे. आजही काम चाललेलं असतं आणि त्यांचा चेहरा हा भाजप सरकारच्या विरोधात आहे. UPAचा चेहरा आहे. यांना सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे, UPAमध्ये आले पाहिजे ही अपेक्षित आहे. परंतु शेवटी UPAच्या माध्यमातूनच खरी लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होणार आहे. काँग्रेसवर आणि UPAवर जी टीका होतीये, ममता बॅनर्जी यांनी खास करून जी टीका केली आहे त्या अनुषंगानं मंत्री अशोक चव्हाण यांनी एक सूचक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. नेमका हा व्हिडिओ काय आहे पाहूया. मला वाटतं काँग्रेसची धडक जी आहे ना ती थेट आहे, सरळ आहे. हत्ती कसा सरळ चालतो, आपली चाल काही हत्तीसारखी आहे. काँग्रेस सरळ, त्या मार्गाने जे येतील त्याला बरोबर घेऊन, जे येणार नाहीत त्यांना बाजूला सोडून, ही काँग्रेसची चाल आहे. आपलं काही उंटासारखं तिरकं जात नाही आणि घोड्यासारखं अडीच घर चालत नाही. सरळ तो विचार आहे, तो गरिबांचा विचार आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा विचार आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं पाठबळ तुमच्या सोबत असताना, एवढी मोठी वैचारिक शिदोरी बरोबर असताना कोणाला घाबरण्याचं कसलंही कारण नाही आहे. उजाळ माथाने लोकांपुढे जा आणि सांगा त्यांना हे आम्ही केलंय आणि राहिलेलं आम्हीच करणार, दुसरा कुणीही करू शकणार नाही. गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आल्याच्या एकंदरीतच मुद्द्यावर जी टीका किंवा जे आरोप शिवसेनेकडून झाले, खास करून संजय राऊत यांनी जे आरोप केले त्या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलं. पाहूया या वादाचं नेमकं कारण काय, आरोप प्रत्यारोप नेमके कशामुळे रंगले ते. ममता जी ने अगर लूट की है मुंबई में आकर, ऐसा आपका कहना है, तो आज गुजरात के मुख्यमंत्री मुंबई में है, पूरा अपना कैबिनेट लेकर वाइब्रेंट गुजरात के लिए. वाइब्रेंट गुजरात अहमदाबाद में और गुजरात के मुख्यमंत्री मुंबई में विद कैबिनेट रोड शो कर रहे हैं इन्वेस्टमेंट के लिए. तो ये लूट नहीं है. गुजरात का और महाराष्ट्र का बहुत अच्छा रिश्ता है पुराना. हमको कोई तकलीफ नहीं है गुजरात के मुख्यमंत्री साहब अगर यहाँ आते हैं तो आपको ममता जी की तकलीफ क्यों है? अनेक राज्यांमध्ये उद्योग गेलेले आहेत, पण म्हणून मला असं वाटत नाही की काही फार घाबरून जायचं काम आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री येतात, ते अपील करतात, त्यांनी काही फार फरक पडतो असं नाही. मला असं वाटतं की कालच्या त्यांच्या दौऱ्या हा उद्योग आकृष्ट करणे हा त्याचा बहाणा होता. त्याचा मूळ अजेंडा हा राजकीय होता. मात्र राज्यातले उद्योग इतर ठिकाणी पळवले जाऊ नयेत यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय. पाहूया. राज्यातील उद्योग पळवण्यासाठी मदत कशी करणार? आम्ही मदत नाही करत, मदत तर करणारच नाही. आपल्या राज्यातले उद्योग हे इथे स्थिर व्हावेत म्हणून राज्य सरकार अनेक चांगल्या चांगल्या योजना आणतं. गुंतवणूकदार महाराष्ट्रामध्ये यावेत, वाढावेत यासाठी काही सवलती देत असतं. त्यामुळे जमीन, वीज, पाणी, पायाभूत सुविधा ह्या अधिकाधिक चांगल्या देण्याचा आपला प्रयत्न आहे. राज्यातल्या काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आगामी वाटचालीच्या अनुषंगाने चर्चा झाली. सोबतच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या अनुषंगाने देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते. या बैठकीनंतर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक पत्रकार परिषद घेतली। विधानसभेचा अध्यक्ष या अधिवेशनात निवडला जावा अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळेला केलेली आहे। ते अधिवेशन 1 दिवसाचं 2 दिवसाचं अधिवेशन झालेलं होतं आणि त्या काळामध्ये ती जी प्रोसेस लागतं त्या प्रोसेसला 3 दिवस लागतात आणि त्याच्यामुळे ते अधिवेशनच 2 दिवसाचं असल्यामुळे त्या काळामध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही। आता महाविकास आघाडीमध्ये या अधिवेशन कुठल्या हालतीत 2 आठवडे अधिवेशन करावं आणि एका पहिल्याच आठवड्यामध्ये अध्यक्षपदाची निवडणूक संपावी या पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि येणाऱ्या जे हिवाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक होईल। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर या संदर्भातले आदेश काढले गेले आणि या संदर्भातली कार्यवाही देखील करण्यात आली। परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करताना शिस्तभंग आणि अनियमितता या काही कारणांना नमूद केलं गेलेलं आहे। परमबीर सिंग हे अनधिकृतपणे गैरहजर राहिल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवला गेलेला आहे। अनियमितता आणि सेवेच्या नियमांचा भंग त्यांनी केलाय असं देखील या कार्यवाहीच्या दरम्यान नमूद करण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींच्या सोबतच मुलुख महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, महत्त्वाची आठवण ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे। या अनुषंगानं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आता गरजेचं आहे। घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरनं हात स्वच्छ करायला विसरू नका। ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।